नमस्कार. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, भारत सरकार, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित असलेल्या संविधानाचे पारायण या कार्यक्रमामध्ये आपले मार्गदर्शक सन्माननीय ॲडव्होकेट धनराज वंजारी सर यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सर, स्वागत आपलं आजच्या या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. त्याचबरोबर सर्व ऑनलाईन असणाऱ्या श्रोत्यांचंही स्वागत करतो. आणि मी सरांना विनंती करेन की सर, संपदेचं जे काही या ठिकाणी ऍक्टिव्हिजेशन करतो आपण, त्याच्यामध्ये संपदेचे संपादन करण्याबाबतच्या तरतुदी आणि त्याच्या अधिकाराबद्दल आपण बोलत आहोत. तर काल आपण बोलत असताना ज्या काही प्रश्नांच्या विषयी बोललो होतो, तर त्यातला एक प्रश्न जो ज्याच्यावर चर्चा केली, पण परत एकदा अपेक्षित उत्तर असणार असं की एका विशिष्ट उद्देशाने सरकारने अधिग्रहित केलेली जी काही जमीन असेल, संपदा असेल, तो त्या व्यवसायासाठी किंवा त्या उद्देशासाठी वापरली जात नाही असं लक्षात असेल तर मूळ मालकाला तो क्लेम आहे का मागण्याचा, किंवा अशा पद्धतीचे उद्देश परस्पर बदलण्याचे अधिकार सरकारला आहेत, याविषयी थोडस आपण बोलावं आणि आपण पुढे सुरू. हो, या बाबतीत कसं आहे की सरकारला या अनुच्छेदाने संपादन करण्याचे अधिकार दिलेले आहे. ते अधिकार अनिर्बंध राहू नये म्हणून त्याची बंधनं सुद्धा आपण काल बघितली की असं करत असताना सरकारने कायदा पारित करणं आवश्यक आहे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी होऊनच अशा प्रकारे जमीन किंवा मालमत्ता संपादन करता येऊ शकतं. कुठल्या कुठल्या प्रकारच्या संपदा आहेत, कुठल्या प्रकारचे संपदेचे हक्क आहेत, जुने जे हक्क होते ते कसे जहागिरीदारीपासून ते इनामी माफी यापर्यंत नष्ट करण्यात आले आणि सरकारने एक याच्यावर कायदेशीर ढाचा, एक कायद्याचं स्ट्रक्चर तयार करावं आणि त्या स्ट्रक्चरनुसार जमीन संपादन करावी. आता ही गोष्ट बरोबर आहे. त्याच्यात दोन महत्वाचे प्रश्न आहेत की ज्या शेतकऱ्यांनी जमीन आपली दिली आणि ज्या करारानुसार ती जमीन, ज्या कायद्याच्या अंतर्गत करार झाला आणि त्या करारानुसार जमीन ती सरकारने संपादित केली, त्या जमिनीचा मोबदला त्या शेतकऱ्याला दिला. इथं क्रमांक 1 असं लक्षात घेऊया की एकदा एखादी गोष्ट तुम्ही कोणाला विकली की तिचा वापर, तिच्या उत्पन्नाचे अधिकार, तिच्या वापराबद्दलचे अजून काही नियम निकष काय लावायचे, तो विक्रेता आणि खरेदीदार याच्यामधल्या करार एकदा झाला की ते खरेदीदाराकडे त्या जागेबद्दलचे सगळे हक्क जातात. हा भारतीय करार कायदा, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, इंडियन स्पेशल कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट असे जे काही ऍक्ट आहे त्याच्यानुसार हे गव्हर्न केलं जातं. मग वेळ प्रसंगी एखाद्या विशिष्ट भौगोलिक भागातली जमीन जर संपादित करायची असेल तर सरकार अशा कायद्यामध्ये काहीतरी सुधारणा घडवून आणून त्या पद्धतीची तरतूद आधी निर्माण करतं आणि त्या तरतुदी बरहुकूम अशा जमिनी संपादन केल्या जातात. आता इथे जो प्रश्न विचारला आहे तोही फार महत्वाचा आहे. त्याचं दुसरं टोक आपण असं समजू की ही जमीन, शेतकरी असं म्हणेल की ही जमीन जर अशीच पडीक ठेवायची होती आणि इथं सांगितला गेलेला प्रकल्प होत नसेल असं जर मला माहित असतं तर मी ही जमीन दिलीच नसती. म्हणजे ही मुळात झालेली शेतकऱ्याची फसवणूक की मी एखाद्या प्रकल्पासाठी जमीन संपादन करतो, सरकार आहे, माझ्याकडे कायदे आहेत आणि ते प्रकल्पच त्या ठिकाणी राबवत नाही. मग असं होतंय का जनताभिमुख किंवा लोककल्याणासाठी प्रकल्प होते म्हणून ह्या कायद्याची तरतूद आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी ती जमीन दिलेली आहे की लोकांच्या कल्याणासाठी याचा वापर व्हावा. उदाहरणार्थ असं समजा की एखादी MIDCची जमीन आहे. आता विदर्भामध्ये बऱ्याचशा MIDCच्या जमिनी अशा आहेत की ज्याच्यावरती या प्रश्नात विचारल्या गेल्याप्रमाणे खूप वाद आहेत आणि जागोजागी केसेस पण याच्यात पेंडिंग आहेत. तर MIDC साठी जमीन घेतली, तिथे सरकारी प्रकल्प येतील किंवा सरकारच्या ज्या योजना आहेत त्याप्रमाणे लोकांना कॉन्ट्रॅक्ट देऊन तिथे प्रकल्प राबवले जातील. पण तसं न होता अशा जमिनी जर एखाद्या खासगी उद्योग समूहाला दिली असेल तर असे खासगी उद्योग समूह हे त्याच्यातून फक्त नफा निर्माण करण्यासाठी त्याचा वापर करत असतील तर
लोकाभिमुख किंवा जनताभिमुख हे राहिलं का नाही राहिलं. आणि ही कायदेशीररित्या एक सबळ बाब आहे, ज्या बाबीवर ज्याची जमीन सरकारने घेतली तो अशा प्रकारच्या करारांना न्यायालयामध्ये चॅलेंज करू शकतो. चॅलेंज करता येत नाही, कारण हे कायदे परिशिष्ट 9 मध्ये टाकले असं जरी एका बाजूला असलं तरी इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट प्रमाणे तुम्हाला कराराचा भंग शासनाने केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कारण की ज्या अनुच्छेदाने घटनेत हे अधिकार सरकारला दिलेले आहे त्यामध्ये जनकल्याण लोककल्याणकारी प्रकल्प असा उल्लेख असताना ही एक प्रकारे आमची फसवणूक झालेली आहे. आणि या सरकारी नियमांचा आधार घेऊन याची आड घेऊन कुठला तरी खासगी उद्योग समूह हा आपला नफेभरू प्रकार करत आहे. असं जर होत असेल तर निश्चितपणे अशा लोकांना न्यायालयामध्ये रीटच्या माध्यमातून पिटिशन दाखल करून आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. आता हा झाला अधिकार तुम्हाला कायद्याने करार कायद्यात मध्ये प्रदान केलेला आहे. त्याच्यावर जेव्हा सुनावणी होईल तेव्हा सरकारने जर समजा न्यायालयामध्ये त्याची कारण स्पष्ट केली आणि हे सिद्ध करून दाखवलं की या कारणानुसार हे जनहिताचेच लोककल्याणाचेच कामं आहेत, आम्ही खाजगीकरणाला फक्त आमच्या काही तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी म्हणून दिलेली आहे आणि याच्यातून खाजगी लोकांना नफा मिळत नाही, तर खाजगी लोकांकडून जो नफा मिळवला जातो त्याच्यातला भाग हा सरकार कराच्या रूपाने वसूल करते आणि परत तो जनतेच्या कुठल्या ना कुठल्या कामाला येतो. तर हा हे पिटिशन असे खटले हे वावदुकीत गेले असं समजायचं. वादी प्रतिवादी त्याच्यावरती मग तारखा पडत राहतात, त्याच्यावरती सगळं काही होत राहतं. मध्येच सरकार हे शक्तिशाली यंत्रणा असल्यामुळं त्यांच्याकडे अजून काही याच्यातली सामुग्री उपलब्ध होऊ शकते ती अशी की पाटबंधारे च्या बाबतीत बघा अनेक ठिकाणी असं झालेलं आहे की सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकींमध्ये त्यांना कोर्टामध्ये आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी काही ठराव नव्याने पारित करून घेतले. काही जुन्या ठरावामध्ये त्यांच्या अनुकूल असे बदल करून घेतले आणि त्यानुसार सरकारला कायदे मंडळ जी आहेत, विधानसभा जी आहे, त्या ठिकाणी कायदे करण्याचा जो अधिकार आहे त्याचा वापर करून सरकार हे केव्हाही करू शकते. अशी तुम्हाला बिर्ला केस एखादी अशी दिसेल की ज्या केसमध्ये या युक्तिवादावर एखादा प्रायव्हेट शेतकरी कोर्टामध्ये जिंकलेला आहे. त्याच्यामध्ये बाजू सरकारचीच पते होते, कारण न्यायालयाची जी कक्षा आहे ती कक्षा न्यायालयाचे जे अधिकार आहे ते अधिकार अधोरेखित करताना जे कायदे मंडळाला विधिमंडळांना अधिकार आहेत त्या अधिकारावर न्यायालयाचं अतिक्रमण होऊ शकत नाही. तुम्ही असे कायदे करू नका किंवा असेच कायदे करा असं कुठलंही न्यायालय विधिमंडळांना शासनाला सांगू शकत नाही. विधिमंडळ ही शासनाच्या अखत्यारीत काम करत असतात. शासनाची जिथं मेजॉरिटी आहे म्हणून आपल्याकडे ज्याला मेजॉरिटी आहे ते लोक सरकार स्थापन करतात. त्याचा कन्सेप्टच मुळात हा असा लोकशाही बेस आहे. त्याच्यामुळं सरकार जर काही अशा प्रस्थापितांच्या किंवा भांडवलशहांच्या दडपणाखाली असेल आणि त्याच्यानुसार ते सगळं चालवत असेल तर एक लक्षात ठेवावं या ठिकाणी प्रश्नकर्त्यांनी की सरकारला ज्या मुभा दिल्या गेलेल्या आहेत त्या घटनेमध्ये असू द्या किंवा एखाद्या कायद्यामध्ये असू द्या किंवा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी वेळोवेळी पारित केलेल्या रिझॉल्युशन्स अधिनियम याच्यामध्ये असू द्या, या सगळ्या अधिकाराचा वापर करून सरकार ही असे खटले जिंकू शकतात. याच्यातून एक मार्ग परत आहे. काही केसेस या ट्रायब्युनलकडे प्राधिकरण न्यायिक प्राधिकरण आपण ज्याला म्हणतो त्यांच्याकडे ही वर्ग होऊ शकतात, जाऊ शकतात. मग त्या ठिकाणी काय होतं की आम्हाला जो मोबदला दिला गेला आहे एकरी 10 लाख दिले असतील तर तो आमच्यावर अन्यायकारक आहे, हा मोबदला आम्हाला वाढवून मिळू शकतो. आणि या ठिकाणी बरेचसे खटले यशस्वी झालेले तुम्हाला दिसतात. मोबदला वाढवून दिलेला आहे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी अशी संयुक्तिक ज्याला आपण संगोष्ठी म्हणतो तसं होऊन काहीतरी सलोख्याने मार्ग निघालेला आहे पुढे.
की ठीक आहे, आता आमच्याकडून हे एवढं राहिलं, हे पडलं, काहीतरी कारणं होती त्यासाठी राहिलेलं होतं असं म्हणून शासन त्याला अजून काही थोडासा मुआवजा त्याचा देऊन, त्याचा मोबदला वाढवून देऊन हे प्रकरण संपवली जातात. तर बहुतेक कल असा असतो लोकांचा की कोर्टामध्ये 10 ते 15 वर्ष आपण खटला भांडत राहायचं. अनेक खटले असे आहे की आजोबांनी केस टाकली होती आणि नातू ते खटले भांडतोच आहे, कोर्टामध्ये जातोच आहे तारखांवर. त्याच्यापेक्षा लोक असा विचार करतात की आपल्याला न्यायिक प्राधिकरणाच्या ट्रायब्युनलच्या माध्यमातून जर थोडासा रिलीफ मिळत असेल तर तो घेऊन आपण ते मोकळं व्हावं. सरकारला 2-3 पर्याय या ठिकाणी उपलब्ध असतात. ते असे खाजगीकरणाच्या दृष्टिकोनातून सांगतो. ते असे असतात की सरकारकडे एवढी अद्ययावत यंत्रणा, इतका आधुनिक तंत्रज्ञान, त्या तंत्रज्ञानांना आयात निर्यात करण्याचं जे आर्थिक सामर्थ्य आहे ते अपुरं पडतंय. सरकार प्रत्येक वेळी कर्जबाजारी झालेलं आहे. असं म्हटलं जातं की भारतामध्ये मूल जन्माला आलं की त्याच्यावर 72,000 रुपयाचं कर्ज आहे. इतके आपण भारतीय परदेशी कर्जाच्या, मग वर्ल्ड बँक असेल किंवा इंटरनॅशनल मॉनेटरी फंड असेल, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ज्याला आपण म्हणतो, त्यांच्या कर्जाच्या ओझ्याखाली आहोत की आपल्या पिढ्यानं पिढ्या ह्या कर्जफेडीमध्ये जात आहे. मग सरकार यावेळी अशी आड घेते की आमच्याकडे परत यासाठी कर्ज काढण्यापेक्षा एखाद्या खाजगी उद्योग समूहाला ज्याच्याकडे ही सगळी सक्षमता आहे, हा प्रोजेक्ट कंप्लीट करण्याची ताकद आहे, अशा सक्षम खाजगी समूहाला आम्ही करार करून तो प्रकल्प देतोय आणि कंप्लीट करून घेतोय. उद्देश जनताभिमुख आहे, लोककल्याणकारी आहे, असं जर सरकारने पटवून दिलं तर हे होऊ शकतं. परंतु सरसकट एका लाईनीत उत्तर द्यायचं झालं तर काल जे बोललेत न्यायमूर्ती चंद्रचूड साहेब आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या न्यायमूर्तीने फार आश्वासक असं एक स्टेटमेंट काल केलेलं आहे की अधिकार आणि कर्तव्य याची धार जोखताना प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की जे सत्य आहे, जे खरं आहे, त्याच्याबद्दल तुम्ही बोललंच पाहिजे. बरेच लोक असा विचार करतात, बाबा राजकारण आपला प्रांत नाही आहे, नको त्या भानगडीत आपल्याला पडायचं, मला माझा विषयच नाही, मी कशाला त्याच्यात जाऊ, झालं ते गेलं, संपलं असं. तर असं नाही. तुम्हाला जर घटनेत हक्क दिलेले आहेत तर हक्कांबरोबर कर्तव्य सुद्धा दिलेली आहे. इसेन्शियल ड्युटीज, सिटीजन्स इसेन्शियल ड्युटीज म्हणून आपण जे पुढच्या चॅप्टर्स मध्ये बघणार आहोत त्याच्यामध्ये आपली कर्तव्य भिमुखता सुद्धा या ठिकाणी पणाला लावली पाहिजे. विशेष करून इंटेलेक्च्युअल्स जे वकील आहेत, प्राध्यापक आहेत, सीए आहेत, डॉक्टर आहेत, वेगवेगळ्या पेशातली जी लोक आहेत ती एक बुद्धिजीवी वर्ग या समाजातला समजला जातो आणि हा बुद्धिजीवी वर्ग फक्त थोडासा चंगळवादाकडे झुकलेला आहे किंवा मग आपल्यावर येईल त्यावेळी बघू अशा भूमिकेतून शांत बसतो. तर त्याला मला वाटतं आज जे चंद्रचूड यांचं स्टेटमेंट सगळ्या पेपरच्या फ्रंट पेजवर मी आज बघितलेलं आहे की ते ठामपणे म्हणाले की नागरिकांनी सत्य बोललं पाहिजे आणि बोलत राहिलं पाहिजे. त्याच्या पुढचं त्यांचं वाक्य फार महत्वाचं आहे की ते म्हणाले की ज्यावेळी सरकार ही लोकशाही प्रचूर न राहता एकाधिकारशाहीकडे झुकलेली असतात, अशा वेळी सरकारांना असत्याचा आधार घ्यावा लागतो. म्हणजे हे सरळ सरळ त्यांनी ॲलिगेशनच केलेलं आहे शासनावर, प्रशासनावर. आणि हा असत्याचा आधार घेऊन जेव्हा सरकार काहीतरी जनतेची सार्वजनिक फसवणूक करतं, अशा वेळी प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की मग MIDC ची जमीन आहे तर त्याच्याबद्दल बोलणारे काही विशिष्टच लोक तुम्हाला दिसतात. शेतकऱ्याची शेतजमीन आहे तर त्याच्याबद्दल आवाज उठवणारे काही विशिष्ट सेवाभावी संस्था किंवा काही वकील दिसतात. एखादी गायरानाची जमीन असेल, जंगल जमीन असेल, फॉरेस्ट जमिनीचा वाद असेल तर त्या ठिकाणी बोलणारे एक विशिष्टच प्रकारचे लोक तुम्हाला दिसतात आणि हे कमी पडतो हा आवाज. त्यांच्या म्हणण्याचा सारासार अर्थ असा निघतो की प्रश्न कुठलाही असो, तो घटनेच्या हक्क दिलेल्या विभागाचा जर बाधा त्याला येत असेल, घटनेत दिलेले हक्क, तुमचे मूलभूत हक्क त्याच्यामध्ये बाधित होत असतील तर याच्यावरती सगळ्यांनी बोललं पाहिजे. थोडासा अभ्यासपूर्ण विचार करून याच्यावर बोललं गेलं पाहिजे. विशेषतः या देशातल्या तरुणांना हा संदेश फार महत्वाचा आहे की आपल्या अवतीभोवती काय चालतं. आपण काही फक्त व्यक्तिगत व्यक्ती म्हणून आपलं अस्तित्व नाहीये, तर आपल्या अस्तित्वाला
सामाजिक किनार आहे, आपल्या अस्तित्वाला सांस्कृतिक किनार आहे, आपण भौगोलिक डायमेन्शन ही जगत असतो, आपण अर्थकारण ही जगत असतो, आपण पर्यायाने सरतेशेवटी राजकारण ही जगत असतो. किंवा मी एक पाऊल पुढे जाऊन म्हणेल की अपरिहार्यपणे आपल्याला राजकीय जीवन जगावंच लागतं. राजकारण आज माझा विषय नाही असं म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवावं की तुमच्या उंबरठ्यावर ही राजकीय शक्ती येऊन थांबलेली आहे, अर्थसत्ता येऊन थांबलेली आहे. त्यांना तुम्हाला अटकाव करावाच लागेल जर चुकीच्या पद्धतीने ते लोक शिरकाव करत असतील आणि चुकीच्या पद्धतीने तुमच्या अस्तित्वाशी, तुमच्या इब्रतीशी, तुमच्या घटनेशी, तुमच्या लोकशाही मूल्यांशी खेळ करत असतील तर तुम्हाला सर्वंकष असं बोललं पाहिजे, त्याच्यावर सांगितलं पाहिजे. होऊन काय होईल की तुमचं बोलणं हे लॉजिकली किती करेक्ट आहे त्याचा कुठेतरी विचार होईल. आणि एक आशावाद या सगळ्या याच्यामध्ये फार मोठा जिवंत आहे की असं कोणीही समजू नये की आपण जे बोलतो त्याचा कोणी विचार करत नाही. लोक तुमच्या बोलण्याचा विचार करतात, त्याच्यावर विश्लेषण करतात. आता हे आपलं संविधानाचं पारायण जेव्हापासून सुरू झालेलं आहे यशवंता, याच्यामध्ये ज्या लोकांचे फोन येतात, जे लोक याच्यावरती बोलतात, भाष्य करतात, काही काही पॉझिटिव्ह कॉमेंट, कधी एखादी निगेटिव्ह कॉमेंट येते त्याच्यामध्ये, हे सगळं होणं हे सशक्त आणि हेल्थी डेमोक्रेसीचं लक्षण आहे असं मी मानतो. तर याच्यामध्ये तरुणांनी विशेष करून सहभागी व्हावं की अमुक एक गोष्ट आलेली आहे ती समजून घ्यावी, तिला घटनेच्या चौकटीत ती कशी बसू शकते, खरंच याच्यात प्रॉमिस केल्याप्रमाणे आर्थिक धोरण ही राबवले जाऊन जनतेचं भलं होऊ शकतं का? जनता म्हणजे शेवटी कोण? मीच आहे. मला आज माझे पैसे बँकेत ठेवल्यानंतर शाश्वती देणारं विधेयक जर होत नसेल तर ते विचारण्याचा मला अधिकार आहे की बँका ही सिस्टीम तयार झालेली आहे आणि माझ्यावर कंपल्सरी केलेलं आहे की सगळे व्यवहार ऑनलाईनच केले पाहिजे, त्याचं स्वागत आहे. पण त्याचबरोबर मला सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षितता मिळून बँका सारख्या ज्या यंत्रणा आहेत त्यांच्यावर जबाबदारी दिली पाहिजे. आज माझ्याकडे अनेक केसेस या सायबरच्या पद्धतीच्या पेंडिंग आहेत पडलेल्या की ज्याच्यामध्ये लोकांना 40,000, 5,000, 10 लाख, 15 लाख असे त्यांचे पैसे गायब झालेले आहेत त्यांच्या अकाउंट मधून. कुठेतरी आपल्याला तांत्रिक शिक्षण नसल्यामुळे किंवा पुरेसा त्याच्यामध्ये आपला सहभाग नाही आहे, लोकांना कळत नाही ओटीपी काय आहे, किंवा अशा वेळी कोणीतरी एक यंत्रणा, आणि हे सरकारने करून द्यायला पाहिजे की जर त्याच्या अकाउंट मध्ये काही गफला झाला तर एक तरी अशी यंत्रणा पाहिजे की ज्या यंत्रणेने त्याची भरपाई ताबडतोब द्यावी. किंबहुना भरपाईसाठी त्याला लटकवलं जातं 10 ठिकाणी, मग तुम्ही FIR करा, मग तिथं तुम्ही जा, मग तुमची सुनावणी होईल, मग बँकेचा एक माणूस त्याच्यात बसेल, मग एक पोलीसचा माणूस असेल, मग एक वकील येईल आणि मग ठरवेल आणि मग तुम्हाला देईल. तोपर्यंत तो वैतागून जातो आणि जवळचा पैसा तर निघून गेलेला असतो. काही काही केसेस मध्ये तर इतकी विकलांग परिस्थिती झालेली आहे. अशा केसेसमध्ये आपण त्यांना काय शाश्वती देतो? म्हणजे आपले नियम कुठेतरी अपुरे आहेत. मला वाटतं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपल्यावर कुठला कायदा राज्य करतो, कुठल्या कायद्याचं राज्य आहे, त्या कायद्याची परिसीमा कमीत कमी आपण आपल्या परिपेक्षापुरती, आपले ज्या ज्या ठिकाणी व्यवहार संबंध आहेत त्यापुरती समजून घेतली पाहिजे. मग ते संपदा सरकारने संपादन करणं असो की एखाद्या योजनेमध्ये तुम्हाला विमा उतरवण्यापासूनचे, तुमचे काही शाश्वती ठेवी करण्यापासूनचे, शेअर मार्केट पासूनचे जे काही व्यवहार असतील जनतेचे, त्या व्यवहारामध्ये एक प्रकारचा पारदर्शीपणा असला पाहिजे. हे प्रामुख्याने सांगण्याची गरज आज एवढ्यासाठी आहे की काही वर्षांपासून आपण राज्य पद्धती या देशातली जी बघतो आहे, ज्या एका पक्षाचं एकाधिकारशाहीकडे हे झुकणं चाललेलं आहे, अमापरित्या एकाधिकारशाहीकडे झुकणं चाललेलं आहे की हम करे सो कायदा, आम्ही म्हणेल ते मग काहीतरी तुटपुंजी उत्तरं द्यायची, खोटी उत्तरं द्यायची, चक्क खोटं बोलायचं, इतिहास सुद्धा खोटा सांगायचा. आणि म्हणून अशा वेळी एका महाकाय जगातल्या लोकशाहीचा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश चंद्रचूड या नावाला एक फार मोठं वलय आहे. असा वलयांकित न्यायाधीश महोदय जेव्हा हे बोलतात तेव्हा हा एक प्रकारे त्यांनी तुम्हाला आरसा दाखवलेला आहे. हा आरसा बघून घेणं, या आरशात आपलं प्रतिबिंब निहाळून घेणं हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही जगलात, त्याप्रमाणे तुम्ही तुमचं सामाजिक आणि कौटुंबिक राष्ट्रीय जीवन पणाला लावलं तरच तुमच्या जगण्याला, तुमच्या अस्तित्वाला अर्थ आहे. नाहीतर ही एकाधिकारशाही तुम्हाला कुठे घेऊन जाईल त्याचा काही नेम नाही आहे. एकंदर या सगळ्या भागामध्ये आपण विचार करत असताना 31
पर्यंत जे आपण सगळे अनुच्छेद बघितले हे मूलभूत हक्क प्रदान करणारे अनुच्छेद आहे. पुढे आपण अनुच्छेद 32 मध्ये या हक्कांची पायमल्ली झाली किंवा या हक्कांना जर बाधा निर्माण झाला तर आपल्याकडे काय काय तरतुदी उपलब्ध आहेत, थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याच्या, थेट उच्च न्यायालयामध्ये जाण्याच्या, त्याच्याबद्दल विचार करणार आहोत. पण हे संपवण्यापूर्वी आपण हे जे 3 कायदे, कमाल जमीन धारणा कायदा, त्यानंतर जीवनावश्यक वस्तूंचा कायदा आणि भूमी अधिग्रहण कायदा याचा विचार करत असताना आत्ताची जी 3 बिलं संसदेमध्ये पारित होण्याच्या प्रारूपामध्ये आलेली आहे, या बिलांची शोकांतिका अशी आहे की ही बिलं फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स अँड फॅसिलिटेशन ऍक्ट 2020 म्हणजे शेती उत्पन्न, व्यापार आणि वाणिज्य कंसामध्ये प्रोत्साहन व सुलभता विधेयक कायदा 2020 प्रोत्साहन दिलेलं आहे, सुलभता दिलेली आहे शेती उत्पन्नासाठी, शेतीच्या उत्पन्नाच्या व्यापारासाठी आणि त्या व्यापारावरून जी काही आर्थिक घडामोडी घडतील त्या आर्थिक घडामोडीसाठी. प्रोड्यूस, ट्रेड अँड कॉमर्स, उत्पन्न, व्यापार आणि वाणिज्य असे 3 महत्वाचे शब्द वापरलेले आहेत. आणि त्यानंतर कंसामध्ये प्रोत्साहन व सुलभता. आता हा कायदा निर्माण झाला, हे विधेयक आलं, हे विधेयक लोकांनी वाचलं, याच्यावर संसदेमध्ये वादविवाद झाले, आरोप प्रति आरोप झाले, अजूनही होत आहेत. परंतु हे कायदे खरंच शेत उत्पन्न, व्यापार आणि वाणिज्य याची सुलभता आणि प्रोत्साहन देण्यासाठी आहे की नाही हे कोणी ठरवायचं? हा इथे एकाधिकारशाहीचा धोका आहे. शेतकरी काय म्हणतो की माझ्या एक पिढीपूर्वी मला लिहिता वाचता येत नव्हतं, पण आता मला लिहिता वाचता येतं, मला बँकेचे व्यवहार कळतात, माझ्या शेतावर ट्रॅक्टर आहेत, आधुनिक उपकरण मी चालवतो, माझ्या घरामध्ये BSc, MSc, PhD शिकलेली मुलं आहेत, वकील आहेत. आम्हाला हे वाटलं पाहिजे ना, तुम्ही जेव्हा एखाद्या कायद्याची तरतूद करून देता तेव्हा आम्हाला हे कळलं पाहिजे. आणि जर हे आम्हाला कळतं की हे आमच्या सुलभतेचं प्रोत्साहनपूर्वक नाहीये, इन लॉंग रन याच्यात आम्हाला काही धोके दिसतात, म्हणून तुम्ही हे कायदे पारित करू नका. आणि हा आवाज जर मोठा असेल तर मला वाटतं सरकारने हे ऐकलं पाहिजे आणि हे कायदे रद्द केले पाहिजे. उद्या तुम्ही हे कायदे करून परिशिष्ट 9चा आधार घेऊन सांगणार की या कायद्याविरुद्ध तुम्हाला कोर्टात जाता येत नाही, मग काही करार मदाराचे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट असेल त्याच्या वरून तुम्हाला काहीतरी तकलादू केसेस इकडे तिकडे पिटिशन फाईल करता येतात, त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. तो दुसरा फार्मर्स एम्पॉवरमेंट अँड प्रोटेक्शन असा कायदा म्हणते. म्हणजे सबलीकरण आणि संरक्षण, शेतकऱ्यांचं सबलीकरण. मी तर म्हणतो या कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्याचं सबलीकरण हे शेतकऱ्यांना ठरवू द्या ना. शेतकऱ्यांचं सबलीकरण हे जर व्यापारी वर्गाने ठरवायचं असेल तर त्या व्यापारी वर्गाला तेवढा अनुभव किंवा तितकी माहिती त्याच्या शेतीतली आहे का, त्याचा लक्ष फक्त त्याची कणसं शेतकऱ्याची किती आलेली आहेत, माल किती उत्पन्न होतोय, कुठल्या प्रकारचा होतोय, त्याचा आंतरराष्ट्रीय समीकरण काय आहे आणि किती भाव पाडून विकत घ्यायचा किंवा रास्त भाव घ्यायचा की नाही घ्यायचा, हमी भावाचा जो मुद्दा आहे तो याच्याच वरती आहे की खरंच तुम्ही म्हणता ते शेतकऱ्यांचं सबलीकरण आहे. कारण जर असेल तर एक हमी भाव देऊन तुम्ही शेतकऱ्याला आश्वासित केलं पाहिजे. म्हणून शेतकरी या विधेयकाच्या सुद्धा विरुद्ध आहे. तो म्हणतो की आम्हाला हे विधेयक नको आहे, प्रायव्हेट कंपन्यांचं हे एक प्रकारे आमच्यावरती अतिक्रमण आहे. बरं, शेतकऱ्याला हे समजायला काही कारण उपलब्ध आहेत का असं जर विचारलं गेलं तर त्याच्यामध्ये शेतकरी प्रामुख्याने सांगतात की बाबा 1 लाख करोड रुपयाचं कर्ज तुम्ही अदानी साहेबांना दिलेलं आहे आणि या अदानी साहेबांनी हे कर्ज शेतमाल म्हणजे फार्मर्स प्रोड्यूस याला स्टोअर करण्यासाठी जे वेअरहाऊसेस आणि गोडाऊनचं नेटवर्क भारतामध्ये पाहिजे त्याच्यासाठी दिलेलं आहे. तुम्ही कर्ज दिलं, तो पैसाही आमचाच आहे.
आमच्याच पैशातून त्या माणसाला कर्ज दिलं. मग अशा शेतकऱ्यांच्या एपीएमसी सारख्या काही बॉडीज असतील, काही सहकारी संस्था असतील, त्यांना देऊन तुम्ही त्यांचं कडून वेअर हाऊसिंग का करून घेत नाही? इथं तुम्हाला औद्योगिकरणाची कास आणि खाजगीकरणाचं जे भूत डोक्यात आहे, त्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे. दुसरं ते विचारतात की तुम्ही सगळे प्रकल्प सांगता की आम्ही राबवले, आमचं असं झालं तसं झालं, त्याच्यामध्ये एवढं नुकसान आहे तेवढं नुकसान आहे, आणि 6 लाख करोड रुपयाच्या सार्वजनिक संस्था, पब्लिक अंडरटेकिंग, गव्हर्नमेंट अंडरटेकिंग, या जर तुम्ही विकायला काढलेल्या आहेत, या खाजगीकरणाला विकायला, विक्रीची वेळ काय येते सरकारवर? एखादा माणूस घरामध्ये आपलं घर चालवतो तेव्हा आपला मिळकत आणि खर्च याच्यामध्ये तो बॅलन्स ठेवत असतो. आता इथं खर्चा रुपया आणि उत्पन्न 4 आणे अशी परिस्थिती जर तुम्ही करून टाकलेली आहे, जीएसटीच्या माध्यमातून विचार करा किंवा अजून कुठल्या करधारणेच्या माध्यमातून विचार करा, हे सबसेल फेल्युअर आहे. मग जे हे फेल्युअर आहे त्याला पहिला ऍड्रेस केलं गेलं पाहिजे की फेल्युअर झालं म्हणून विकण्याचा बहाणा तुम्हाला मिळाला आणि विकून टाकायचं. उद्या घरातले भांडी कुंडी विकली, सगळं झालं, बायकोच्या त्या घरातल्या लक्ष्मीच्या अंगावरचं मंगळसूत्रापर्यंत तुमचा हात गेला. तर ही जी एक नशा आहे, जे एक दारुडेपण शिरलेलं आहे व्यवस्थेमध्ये, ती फार घातक आहे असं मला दिसतं. आणि फार मोठ्या प्रचंड गतीने, प्रचंड वेगाने आपण खाजगीकरणाकडे चाललेलो आहोत. पण खाजगीकरण झाल्यानंतरचं चित्र काय असेल याच्याबद्दल मात्र कोणी बोलत नाही. जसं मागच्या याच्यामध्ये सांगितलं की शेकड्यांनी या ठिकाणी बिलियनरी जन्माला येत आहेत. याच्यामध्ये सगळेच काही बदमाश असतील, क्राईम केलं असतील नाही, पण बहुसंख्य जर एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढ होत असेल तर हे क्रिमिनल वृत्तीचे लोक आहेत आणि यांनी नफाखोरी केलेली आहे. एक माणूस या मुंबई शहरामध्ये आणि महाराष्ट्राच्या एकंदर याच्यामध्ये ऑन रेकॉर्ड 83 जेट विमानं आहे, प्रायव्हेट विमानं. तुम्ही जर विचार केला मुंबईचा, तर सांताक्रूज एअरपोर्ट हे ऑलमोस्ट खाजगी लोकांच्या विमानांसाठी दिलेलं आहे. ते टर्मिनल 2 या ठिकाणी फक्त पॅसेंजरची आणि जनतेसाठी ते ओपन ठेवलेलं आहे. तर एवढी वाढ एका बाजूला होत आहे आणि तुम्ही ते प्रगतीचं लक्षण म्हणून दाखवता, आणि त्याच वेळी ग्रामीण भागातला जो आक्रोश आहे, बेरोजगारीचा आक्रोश आहे, 4 करोड लोक महाराष्ट्रामध्ये तरुण बेरोजगार आहे, शिक्षित बेरोजगार आहे. मग इकडे लक्ष द्यायचं की नाही? जनकल्याणकारी राज्य म्हणत असताना तुम्ही फक्त 10% लोकांचं कल्याण करून थांबणार आहात. हे जे सगळे आक्षेप आहे ना, मला वाटतं या अनुच्छेद 31च्या अनुषंगाने संपदा संपादन करण्याचे राज्याचे जे अधिकार आहे, त्या अधिकाराचा संतुलित वापर होत नसल्यामुळं आज ही परिस्थिती उद्भवलेली आहे. आणि अशा सरकारांवर, अशा एकाधिकारशाहीवर जर अंकुश ठेवायचा असेल तर सरतेशेवटी ती जबाबदारी कोणाची येते? ती वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक यांची ही जबाबदारी होते. आणि ही जबाबदारी जोपर्यंत आम्ही भारताचे लोक एक निश्चित उद्देश घेऊन पार पाडणार नाही, तोपर्यंत अशी अराजकमय परिस्थिती या देशामध्ये राहणार. त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग हा निश्चितपणे आहे. म्हणून संभ्रमावस्थेत किंवा अगदी विकल अवस्थेत येऊन काही करण्याची किंवा मारझोड किंवा मग एक प्रकारचा अतिरेक किंवा आपण ते त्यांनी केलं म्हणजे आपणही तसाच त्यांच्या हुकूम गुन्हेगारी विचार करण्याची काही एक गरज नाहीये. तुम्ही विवेकपूर्ण सद विवेक आपला जागृत ठेवून विचार करा. तुम्हाला अवधान, घटनेतली प्रावधानं उपलब्ध आहेत, त्याचा वापर करा. पण हा वापर अत्यल्प होतो आहे, हा जास्तीत जास्त झाला पाहिजे. आणि म्हणून दस्तूरखुद्द न्यायमूर्ती चंद्रचूड यांना मला वाटतं अपरिहार्यपणे आज असं भाष्य करावं लागलं. त्यांनी सरकारवर टीकाही केलेली आहे, सर्वसाधारण जनतेला एक संदेशही दिलेला आहे की जे खरं असेल, जे सत्यवर्धक असेल ते तुम्ही निडरपणे बोला. ते बोलल्या गेलेलं पाहिजे. किंबहुना तुमचं हे संविधानिक कर्तव्य आहे. तुम्ही जर गप्प बसत असाल तर तो गुन्हा होईल, येणाऱ्या पिढ्यात तुम्हाला क्षमा करणार नाही. अशा प्रकारचं जे एक वातावरण या देशामध्ये निर्माण होत आहे, माझ्यासाठी फार आशेचं हे वातावरण आहे. आणि या वातावरणामधून आपण एक बघूया की आपली जी सार्वजनिक संविधानिक मूल्य आहे लोकशाहीची, ती कशी जगतील आणि या देशामध्ये कुठलीही अघोरी शक्ती
एकाधिकारशाहीने एखादं धर्मप्रेरित राष्ट्र निर्मितीचा विचार करत असेल, एका धर्माचं हे राष्ट्र होणार असेल की पाकिस्तानची फाळणी धर्मावर झालेली आहे म्हणून इथे हिंदुस्थानच झाला पाहिजे किंवा हे हिंदू राष्ट्रच झाला पाहिजे, हा हेका मला वाटतं आपल्याला खाईत घेऊन जाणार आहे, आपल्याला अराजकतेकडे घेऊन जाणार आहे. अफगाणिस्तानचं मॉडेल आपल्या डोक्यावर उभं राहून थैथया रोज नाचत आहे. काल अमेरिकेचे लोक तिथं मारले गेले. भला मोठा उत्पात एक काउंटर युद्धजन्य परिस्थिती आपण तिथे बघतो आहे. इतके सगळे अनर्थ जर धर्म नावाची संकल्पना करत असेल तर मायबाप सरकारला माझी विनंती आहे की तुम्ही धर्माप्रेरित असा राष्ट्रवाद, एक धर्माचं राष्ट्र निर्माण करण्याचा अट्टाहास जो आहे तो सोडून द्यावा. हे तसं होऊ शकणार नाही. आमच्याकडे विविधता एकता हे जे आमची एक प्रमुख भारतीय लोकांची उक्ती राहिलेली आहे सुरुवातीपासून, त्याचं कुठेतरी सातत्याने आणि निष्ठापूर्वक जतन होणं आजच्या काळाची गरज आहे. म्हणून आपण घटनेचं पारायण करत असताना घटनेमधून काय शिकायचं आहे तर नुसतं ते शब्दांचे अर्थ घेऊन उपयोग नाही. त्या शब्दांच्या अर्थाबरोबर कोर्टात खटले कसे चालतात, वकील किती फी घेतात आणि मग निकाल कसे लवकर लागतात एवढा लहान विचार करून चालणार नाही. तर आपण हा यथासांग सर्वंकष विचार कंटेम्पररी पद्धतीने म्हणजे आज सद्यस्थितीला या अनुच्छेदाचा या घटनेचा कसा अन्वयार्थ लावला जाऊ शकतो, अर्थाच्या पलीकडे जाऊन आपण अन्वयार्थाचा इंटरप्रिटेशनचा विचार केला पाहिजे आणि तरच आपलं हे पारायण यशस्वी होईल. मला आनंद आहे खूप की फार चांगले प्रश्न लोक विचारतात आहे. पण तरीही प्रश्न आता आलेला आहे सर, तो असा आहे की परिशिष्ट 9 मध्ये एखादा कायदा टाकल्यानंतर तो परत घेण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेला आहे. हो, संसदेला ते अधिकार आहे. याच्या ख मध्ये 31 ख मध्ये असं म्हटलेलं आहे की ज्यावेळी तुम्हाला असं वाटते की एखादा कायदा हा त्याची मुदत संपलेली आहे, किंबहुना कालमर्यादा हा शब्द याच्यात वापरलेला आहे, मुदतीच्या पलीकडे गेला असेल किंवा कायदा करत असताना हा कायदा किती वर्षासाठी राहील किंवा हा कायदा किती वर्षापासून लागू झाला असं मानण्यात येईल, ज्याला पोस्ट फॅक्टो इफेक्ट आपण म्हणतो, पूर्वदर्शी प्रभावाने कायदा लागू करणे असं जे म्हणतो, त्यानुसार ही बंधनं आहेत. आणि जर समजा अशी परिस्थिती निर्माण झाली की हे जनकल्याणकारी हितासाठी आपण केलं होतं पण ते तसं होत नाहीये असं जर शासनाला वाटलं तर शासन आपल्या विधिमंडळांमध्ये ज्याच्यावर राष्ट्रपतीची सही लागेल किंवा मग संसदेमध्ये त्याला राष्ट्रपतीच्या सहीची गरज नाही 31 अनुच्छेदाप्रमाणे असे कायदे बदलून घेऊ शकतात. त्या कायद्यांमध्ये माफक आणि सुनिश्चित असे चांगले सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. ही तरतूद कायद्यामध्ये आहे. एक प्रश्न असा येतोय सर त्याच्यामध्ये की महिलांना समान हक्क देण्यासाठीचं विधेयक याच बहुमताच्या आधारावर शासन का घेऊन येत नाही असं आपल्याला वाटतं? नाही, ते आणलं पाहिजे. ही समानता दिली पाहिजे. जेंडर इक्वेलिटी जी आपल्याकडे आहे ती समानता दिली पाहिजे. काय झालेलं आहे की आपलं एकंदर लोकशाही जीवन आणि सामाजिक जीवन याच्यामध्ये एक भली मोठी दरी आहे, तफावत आहे. सामाजिक जीवन जगत असताना कुठंतरी पुरुष प्रधान समाज असं एक विरुद्ध आपण घेऊन चाललेलो आहे आणि त्याच्यामध्ये स्त्री या फॅक्टरवर सदा न कदा अन्याय हे होतच आलेले आहे. अनेक प्रकारचे अन्याय आहेत. जसं मी मागे उल्लेख केला होता बोलताना की हुंडाबळीचा जो कायदा होता त्याच्यामध्ये 1985 पासून तर 2005 पर्यंत आपण 22 कायदे जो आपले डोमेस्टिक व्हायलन्स प्रतिबंध कायदा आपण काढला, तिथपर्यंत 22 कायदे आपल्याला करावे लागले. हे त्यातच द्योतक आहे की स्त्रियांवर आणि मुलांवर या ठिकाणी अन्याय होतात. त्यांच्या समानतेसाठी जी विधेयक आहे ती विधेयक येऊन जागोजागी कायद्यामध्ये तसे बदलही भरपूर झालेले आहेत. समानता आहे, पण ही समानता खऱ्या अर्थाने जर उपभोगायची असेल आणि तिचा खऱ्या अर्थाने एक हक्क म्हणून, अधिकार म्हणून वापर करायचा असेल तर समाजाच्या मनोवृत्तीमध्ये ही समानता आली पाहिजे. एका बाजूला कायदा मांडतो आणि दुसरी तुमची समाज रचना जर काही वेगळं समजत असेल तर ही भिन्नता तुम्ही कशी एकत्रित आणणार? कोर्टामध्ये केसेस लढून ही भिन्नता दूर होईल का? थोडे फार काही अंशी दूर होईल पण पूर्णत्वाने दूर होणार नाही. स्त्रीबद्दल बघण्याचा जो एक खालच्या नजरेचा मानसिक भाग आहे, मला वाटतं याचा विचार सामाजिक स्तरावर होणं आवश्यक आहे. स्त्रियांवरची खरे हक्क
हे सामाजिक दृष्टिकोनातून आले पाहिजे. केवळ शासनाच्या, प्रशासनाच्या किंवा कायद्याच्या दृष्टिकोनातून येऊन तात्पुरती मलमपट्टी होईल. पूर्णत्वाने स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्रीला समान दर्जा हा तिच्या सामाजिक स्तरावर मिळाला पाहिजे. सामाजिक स्तरावर तेव्हाच मिळेल जेव्हा तो कौटुंबिक स्तरावर प्रस्थापित होईल, आणि कौटुंबिक स्तरावर तेव्हाच प्रस्थापित होईल जेव्हा तुम्ही व्यक्तिगतरित्या स्त्रीचा सन्मान बरोबरीने करायला शिकाल. तर ह्या 2-3 गोष्टी आहे. मग ह्या तीनही गोष्टीचं म्हणजे व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक याचं प्रतिबिंब राष्ट्रीय चित्रामध्ये पडेल. तोपर्यंत ते पडणार नाही. अशा वेगवेगळ्या अडचणी त्याच्यामधल्या आहे. एका अंगाने, एका बाजूने सॉल्व्ह होणारा हा प्रश्न नाहीये. त्याच्यामुळे याचा सर्वंकष विचार होणं गरजेचं आहे. आपण सर 32 जो अनुच्छेद आहे त्याला आज सुरुवात करण्याऐवजी मला असं वाटतं की या एकूण जो 31 अनुच्छेद आहे त्याच्यामध्ये जे विविध कलम आहेत, त्याच्या कायद्यांच्या विषयी आपली जी चर्चा झालेली आहे त्याचा विचार करता जे कालानुरूप बदल होत आहेत प्रत्येक याच्यामध्ये, तर त्याच्याविषयीच्या काही गाजलेल्या केसेस असतील, काही रेफरन्सेस असतील, याच्याविषयी आपण थोडंसं मार्गदर्शन जर करता आलं तर ते बरं होईल. आणि उद्याच्या सत्रामध्ये आपण अनुच्छेद 32 ला सुरुवात करू. याच्यामध्ये ओव्हरऑल केसेस जे आहे, कारण आता या सेक्टरमध्ये मी बघत होतो सगळ्या जे आपले मूलभूत हक्क आहेत ते 30 पर्यंत भरमाल केसेस आहे. खूप केसेस आहे. प्रत्येक याच्या वेळी आपण 5-5, 6-6 केसेस घेतल्या पण आहे. पण या 31 अनुच्छेदाला 31 क आणि ब, ड, ख जे भाग आहे त्याचे 4 पोट भाग केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला केसेस फार कमी दिसतात आहे. त्याचं कारणच एक आहे, 9व परिशिष्ट. न्यायालयात जाण्यास बंदी, न्यायबंदी, सामाजिक न्याय हा पायदळी तोडवला गेलेला आहे परिशिष्ट 9 मुळे. आणि त्याच्यावर चिंतन अमूलाग्र असं त्याचं मूळ त्याच्यावर झालं पाहिजे आणि त्याच्यात काहीतरी बदल घडवून आणला पाहिजे. आता हे सगळे कायदे 284 आज आहेत परिशिष्ट 9 मध्ये, ते त्या अनुसूचीमध्ये टाकून शासनाने काय मिळवलं किंवा जनताभिमुख जनतेचं किती भलं त्याच्यामधून झालं याचाही एवढे वर्षानंतर एक आलेख मांडला गेला पाहिजे. कुठेतरी याच्यावर एक डाटा कलेक्ट केला पाहिजे की जर हे कायदे आपण परिशिष्ट 9 मधून काढून ओपन केलं, लोकांना त्याच्या वरती जर अन्याय झाला तर न्यायालयात जाण्याची मुभा दिली तर काय परिणाम होईल याचाही दुसऱ्या बाजूला विचार झाला पाहिजे. आणि जर हे कायदे परिशिष्ट 9 मध्ये टाकून केवळ आम्ही एकाधिकारशाहीकडे जाऊन लोकशाही मूल्य जर पायदळी तोडवत असू तर त्याचा अभ्यास होऊन याच्यातल्या ज्या काही तरतुदी आहे त्या बदलल्या गेल्या पाहिजे, किंबहुना त्या काढल्या पाहिजे. आणि त्या तरतुदी काढल्या तरच मग प्रिॲम्बल जे आहे ते व्यवस्थित राहतं. आणि त्या दृष्टीनं केशवानंद भारतीची जी केस आहे, केशवानंद भारतीच्या केसमध्ये फार प्रामुख्याने हा मुद्दा त्यांनी पुढे मांडला की आर्टिकल 31 ब व परिशिष्ट 9च्या विरोधात फक्त आणि फक्त उद्देशिकेच्या पायमल्लीसाठीच न्यायालय हस्तक्षेप करू शकतं. हा घटनेतला कायदा जरी नसला तरी सर्वोच्च न्यायालयाचं हे डिसिजन आणि ऑब्झर्वेशन असल्यामुळं 143 घटनेतल्या अनुच्छेदानुसार याला कायद्याचा दर्जा प्राप्त झालेला आहे. म्हणजे कायदा एका बाजूला जरी तुम्हाला परिशिष्ट 9 मध्ये न्यायबंदी करत असेल तर दुसऱ्या बाजूला जर घटनेची पायमल्ली घटनेच्या उद्देशिकेमध्ये सांगितलेल्या तत्वांची पायमल्ली होत असेल तर तुम्हाला न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. इतकी एक छोटीशी खिडकी तुम्हाला या केशवानंद भारतीच्या केसने 1973 मध्ये उघडून दिलेली आहे. पण एक खिडकी उघडताना खिडकीवरती परत एक पडदा, एक कर्टन लावून दिलेला आहे. त्या कर्टन मध्ये असं आहे की 1973 नंतरच्या पारित झालेल्या किंवा 1973 नंतर परिशिष्ट 9 मध्ये समाविष्ट केलेल्या कायद्याच्याच विरुद्ध तुम्हाला जाता येतं. ते जर त्याच्या आधीचे असतील तर तुम्हाला न्यायालयात जाता येत नाही. म्हणजे या ठिकाणी दिलं तर आहे पण एका हाताने दिलं दुसऱ्या हाताने त्याच्यातलं बरचसं काढून घेतलं असा प्रकार या ठिकाणी झालेला दिसतो. मुळात केस लॉज या प्रांतात कमी आहे 31 अनुच्छेदवर. त्याचं मुख्य कारणच हे आहे. आणि म्हणून कधी कधी काही बुद्धिजीवी उद्वेगाने म्हणतात
की उद्देशिकेमध्ये लिहिलेलं समाजवादी राष्ट्र, उद्देशिकेमध्ये लिहिलेलं सामाजिक न्याय, सामाजिक समतेचे शब्द, आर्थिक समतेचे शब्द, बंधुता वगैरे हे सगळे काढून टाकायला पाहिजे. हे कुचकामी शब्द झालेले आहे, कारण या परिशिष्ट 9 सगळंच पाया तुमचा बंद करून टाकलेला आहे. यावेळी हे झालं, त्याला आता 70 वर्ष झाले असतील, तर मला वाटतं याच्यावर एखादी निस्पृह न्यायाधीशांची कमिटी नेमून शासनाने याच्यावर धोरण ठरवण्यासाठी एक डिटेल संशोधन या परिशिष्ट 9च्या अनुषंगाने ही न्यायबंदी झाली की सामाजिक न्यायाची पाठराखण झाली या प्रश्नाभोवती केलं पाहिजे. ही काळाची गरज आहे. असं कुठलं शासन करेल की नाही माहिती नाही. आणि हे सगळे प्रकार का होतात आहे, कारण आमच्या लोकप्रतिनिधींवर कसल्याही कायदेशीर जबाबदाऱ्या निश्चित सुनिश्चित केलेल्या नाही. लोकप्रतिनिधी येणार, भाषण ठोकणार, निवडणुका जिंकणार, आणि निवडणुका कशा जिंकल्या जातात हेही लोकांना माहित आहे. जर पैसा आणि सत्ता या समीकरणातून फक्त पैशाच्या बरोबर जर तुम्हाला निवडणुका जिंकता येत असतील, तर काही लोकप्रतिनिधी मी असे बघितले की ज्यांच्याकडे लोक प्रश्न घेऊन गेल्यानंतर तो त्यांना सरळ सांगतो, तो MLA किंवा खासदार, की तुम्ही त्यावेळी मतदान करताना कुठे गेला होतात, तुम्ही ते केलं आहे का? तसं नाही. मग तुम्ही मतदान केलं त्याचा मोबदला तुम्ही तेव्हाच घेतलाय ना, मग आता शांत बसा, मग आता आम्हाला आमचं राज्य करू द्या, त्याच्या ढवळढवळ करू नका. अशी जर उत्तरं लोकप्रतिनिधी जनतेला देत असतील, तर जनतेने अंतर्मुख होऊन असा विचार केला पाहिजे की ही जी वेळ आपल्यावर आलेली आहे, हे सौंदर्य लोकशाहीचं जतन करण्याची जबाबदारी आपल्यावर होती, त्याची पायमल्ली आपणच केली हो. आणि मग आपण जिथे कुठे आपलं मुसळ केरात टाकून बसलेलो आहे आणि मग दुसऱ्यांची वाभाडे काढत राहायचे, त्यांना बोटं दाखवत राहायचं. म्हणून एक आत्मपरीक्षण सुद्धा या अनुषंगाने प्रत्येक माणसाला करणं आवश्यक आहे की बाबा एवढे मूलभूत हक्क आहे, एवढं सगळं ढाचे आहे, तरी हे कसं होतं? मैं ऐसा ही हूं, मैं बदलूंगा नहीं, जब तक तू नहीं बदलेगा दुनिया में कुछ नहीं बदलेगा. तुला ठरवायचं आहे तुझी व्यवस्था कशी असली पाहिजे. तुझा लोकप्रतिनिधी हा तुझा वाटला पाहिजे. तो फक्त तुला काहीतरी मोबदला निवडणुकीच्या वेळी देतो, चिकन कोंबडी खायला घालतो, हे करतो ते करतो, हुर हुर करून झेंडे खांद्यावर देतो, तसं असं होणार नाही. आम्ही स्वतःच्याच इब्रती बरोबर हा अघोरी खेळ करतो आहे. हे जेव्हा जनतेला या देशातल्या समजेल, तेव्हा जनता म्हणेल की या लोकप्रतिनिधींना जबाबदारी देण्यासाठी कायदा करा. तुम्ही काय सांगता, प्रॉमिसेस देता की नाही, ही अनिष्ट प्रथा मी उकडून काढेल, स्त्रियांना समानता देईल, प्रत्येक बेरोजगाराला काम मिळेल, 2 कोटी जे काम आहे, नोकऱ्या आहे, त्या दर वर्षाला निर्माण करेल. बोलला होता की नाही? चला, तुम्ही केलं एका वर्षामध्ये? नाही. चला सरळ लॉकअप मध्ये. तुमच्या विरुद्ध CBT क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्टचा गुन्हा का नोंदला जाऊ नये? आम्हाला विश्वासात घेऊन तुम्ही आमचा विश्वासघात केलेला आहे, हा गुन्हेगारी प्रकार आहे. अशा प्रकारचा कायदा जर जनता तेवढी सुज्ञ होऊन याची डिमांड करेल आणि कुठेही एखादा एक राजकीय पक्ष या देशातला जर अशी उडी घेईल की नाही हे आम्हाला करायचं आहे, त्या निष्ठेने तो करेल, तर मला वाटतं हा पूर्ण ढाचा सुधरू शकतो, बदलू शकतो. याच्यातूनच सोनं निर्माण होऊ शकतं. जी आज मातीत झालेली आपल्याला दिसते, त्याचं सोनं करण्याची जी किमया आहे या लोकशाहीमध्ये, ती जनतेच्या हातात आहे. आणि जनतेने ती आपली जबाबदारी म्हणून आजच्या न्यायाधीश चंद्रचूडांच्या वक्तव्याचा वारसा देऊन सांगतो की ही जबाबदारी जनतेला आज ना उद्या पार पाडावी लागेल. कचखाऊ लोक जर आज पळून जातील, आज गप्प बसतील, तर लक्षात ठेवा, ज्या मुद्द्यांवर आज तुम्ही गप्प बसले त्या मुद्द्यांवर तुमचा मुलगा किंवा नातू उद्या त्याला अपरिहार्यपणे आक्रोश करावाच लागेल, टाहो फोडावाच लागेल. कदाचित त्याचा टाहो इतका दर्दनाक असेल की तुम्हाला तो ऐकवला जाणार नाही. म्हणून तुम्ही वेळीच जागृत होणं हे आज खरं महत्वाचं आहे. खूप धन्यवाद सर. आज आपण आजचं सेशन इथंच थांबवतोय आणि उद्या परिशिष्ट 32 ला सुरुवात करतोय. तर सर्व ऑनलाईन सहभागी झालेले श्रोते आणि आपण या सर्वांची मी मनपूर्वक आभार मानतो आणि आजचं सेशन थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.